शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला। ते पुणेकरांना लुटत आहेत, दिवसा ढवळ्या दरोडा टाकतात। यांच्या विरोधात नाही बोललो तर पुढची पिढी माफ करेल का, असा सवाल त्यांनी केला। तर हा एक माणूस पुण्याच्या राजकीय संस्कृतीची वाट लावतोय, असा पलटवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी केला। मोहोळवर राग नाही, विकृतीवर राग आहे आणि पुणेकरांना लुटतायत, दिवसा डावल्या दरोडे टाकतायत। हे काही एक प्रकरण नाही, अनेक प्रकरण आहेत, त्याच्यावर मी बोलणार आहे। पण ही अनेक प्रकरण आहेत। आज सिस्टीम हायजॅक केली, जिथं बघावं तिथं हीच विकृती संख्या। महानगरपालिका टेंडर सिस्टीममध्ये ही विकृती, शासनाच्या टेंडरमध्ये ही विकृती, मेट्रोच्या टेंडरमध्ये ही विकृती। अहो यांचा जर तपास केला तर तुम्ही चेक करत आणि एवढा हिशोब आहे यांचा, आणि जिथं जाईन तिथं लुटायचं आणि खायचं, लुटायचं आणि खायचं, लुटायचं आणि खायचं। ही पद्धती जर बोललो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करेल का? 5 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो। 5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो, कालचा परवाचा नाही आहे। माझं म्हणणं आहे जैन समाजाच्या विषयात, जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा, त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा। आता परवा परत आता हा व्हिडिओ आला, परत काल कुठं बघितलं मेन्स ॲव्हेन्यूची जाहिरात कोणते करत होतं। मग काय पार्टनर आहेत का काहीतरी? मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण। माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे की या शहराचं नाव खराब होऊ नये। या शहराची संस्कृती आहे, एक राजकीय संस्कृती आहे, कुठंतरी एक माणूस या राजकीय संस्कृतीची वाट लावून टाकतोय। तेवढं सावध राहा सगळ्यांनी।